वंचित बहुजन आघाडीनं आदित्य मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलची केली तोडफोड। हॉस्पिटलमधील महिला कर्मचाऱ्याला महिला आंदोलकांनी केली मारहाण। विश्रामबाग पोलिसांनी 17 आंदोलकांना घेतले ताब्यात। वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी विश्रामबाग येथील आदित्य मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलची तोडफोड केली आहे। शासकीय आरोग्य योजना असताना सुद्धा रुग्णांच्याकडून अतिरिक्त पैसे घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे। तसेच रुग्णांच्यावर उपचार करण्यास टाळाटाळ होत असल्याचा आरोपही आंदोलकांनी केलाय। रुग्णालयातील खिडक्यांच्या काचा फोडण्यात आल्या। तसेच एका महिला कर्मचाऱ्याला महिला आंदोलकांनी मारहाण केली आहे। वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शंकर माने यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले। हॉस्पिटलची तोडफोड झाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि आंदोलन करणाऱ्या 17 आंदोलकांना विश्रामबाग पोलिसांनी ताब्यात घेतलंय। बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा गेले जवळजवळ महिना 2 महिने 4 महिने झालं आम्ही पाठपुरावा करत आहे की गोरगरिबांची जी तुम्ही योजना जी ज्योतिबा फुले योजना आहे आणि बांधकाम कामगाराची आरोग्य योजना आहे त्या योजनेचे जे लोक आहेत ते लोकांना वेगळी स्टेटमेंट दिली जाते, वेगळी त्यांना वागणूक दिली जाते आणि यांच्या मूळ लोकांना वेगळी वागणूक दिली जाते। पहिली गोष्ट त्यांना ऍडमिट, तुम्हाला जर उपचार करायचा असेल तर 10 ते 15 दिवस तुम्हाला ऍडमिट व्हायला लागते म्हणून सांगतात आणि 10 ते 15 दिवसानंतर जवळजवळ 10 ते 20 हजार रुपये प्रत्येक पेशंटला प्रत्येक दिवसाला 10-10 हजार असे 1 लाख रुपये बिल केलं जाते आणि तेवढे लाख रुपये शासनाचं बिल करून सुद्धा या लोकांनी पुन्हा जी पेशंट आहेत त्या पेशंटाकडून सुद्धा या लोकांनी पैसे घेतलेले आहेत। पैसे घेतात आणि पैसे घेऊन त्यांना अशी हीन वागणूक देतात। इतर पेशंटला वेगळी वागणूक आहे ना, या गोरगरीब जी लोक येतात त्यांच्यासाठी वेगळी वागणूक आहे।